डोंबिवली MIDC मधल्या कंपनीत पुन्हा एकदा आग, स्फोटांचेही आवाज। कंपनीतल्या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण। कीटकनाशक तयार करणाऱ्या इंडोअमाइन्स कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी, पाण्याचे टँकर्सही दाखल। जवळच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवलं, कंपनीतले कामगार सुखरूप बाहेर। राज्यसभेसाठी अजूनही राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना, उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळांचं नाव चर्चेत। निधी वाटपात महाराष्ट्रावर केंद्राचा अन्याय, मोदी सरकारकडनं विकास निधी वाटपात राज्याला केवळ 8,000 कोटी, तर UP आणि बिहारला घसघशीत निधी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची आज 288 संपर्क प्रमुखांसोबत बैठक, तर संध्याकाळी ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। सोशल मीडियावरनं मोदी का परिवार उल्लेख काढू शकता, पंतप्रधान मोदींचं भाजप नेते आणि समर्थकांना आवाहन। मोदींची Xवर पोस्ट। चोवीस जूनपासून 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होणार। 24 जून ते 3 जुलैपर्यंत अधिवेशन, तर 26 तारखेला होणार लोकसभा अध्यक्षांची निवड। ससून रुग्णालयातल्या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर अजय तावरेचे 5 जिल्ह्यात दलाल असल्याचं समोर। चांगले आणि लवकर उपचार मिळवण्यासाठी दलालांचा तावरेशी संपर्क। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। 5व्या दिवशी जरांगेंची प्रकृती काहीशी खालावली, रात्री जरांगेंवरती उपचार। पुण्यात पूर व्यवस्थापनाच्या कामासाठी 98 कोटी रुपये मंजूर। पुणे तुंबल्यावरती स्थायी समितीला जाग। पुण्यात विविध भागातली पूरस्थिती रोखण्यासाठी कामं केली जाणार। राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज। कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट। विदर्भ आणि मराठवाड्यात येलो अलर्ट। उद्या आणि परवाही पावसाचा इशारा। माळशेज घाटात रिक्षावरती दरड कोसळून दोघांचा मृत्यू। मुलुंडच्या काका पुतण्याचा दरडीखाली सापडून अंत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।